पुढच्या बातमीकडे वळतोय। तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली। संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। तर अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती आणि या रिक्त जागेवर आता तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। संचालक मंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाला। अभिषेक घोसाळकर हे या बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली आणि मग रिक्त झालेल्या जागी नियुक्त करण्याचा अधिकार संचालक मंडळाला त्या ठिकाणी असतो। आम्ही सर्व संचालक मंडळाने एकमताने त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।